मुंबई महापालिकेत प्रशासकीय कार्यकाळापासून गेल्या काही वर्षांमध्ये मोकळ्या भूखंडांच्या आरक्षण बदलांचा सपाटा सुरू असल्याचं दिसून येते। मुंबईत आधीच मोकळ्या जागांची कमतरता असताना प्रशासकाच्या काळात विकास आराखड्यातील तब्बल 17 भूखंडांच्या आरक्षणामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यानंतर आणि महापौर विराजमान झाल्यानंतरही मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलण्यावर निर्णय झाल्याचं समजतं। काही ठिकाणी उद्यानं, मैदान, शाळा आणि सार्वजनिक सुविधांसाठी असलेली आरक्षणं वगळण्यात आली, तर काही भूखंडांवर नव्या वापराचं आरक्षण हे प्रस्तावित करण्यात आलं। त्यामुळे मुंबईच्या भविष्यासाठी मोकळ्या आणि सार्वजनिक वापराच्या जागा शिल्लक ठेवायच्या आहेत की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। मुंबईतल्या कोणकोणत्या प्रमुख मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलण्यात आलं आपण ते पाहूया ग्राफिक्समधून। प्रशासकांच्या कार्यकाळापासून गेल्या 4 वर्षात मुंबईतल्या विविध मोकळ्या जागांच्या, मैदानांच्या आरक्षणात बदल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। 17 जागांचं आरक्षण बदललं आतापर्यंत। महालक्ष्मी रेसकोर्सच्या काही भागाच्या आरक्षणात बदल झालाय। माझगावमधलं उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचं आरक्षण वगळण्यात आलं। नाहूरमधल्या उद्यानाचं आरक्षण रद्द झालं। दहिसरमधलं रिक्रिएशन ग्राउंडचं आरक्षण बदललं। जुहूमधलं उद्यान आणि पार्कचं आरक्षण वगळलं। ओशिवरामधलं मनपाच्या शाळेचं आरक्षण बदललं। वरळीमधलं उद्यान आणि पार्कचं आरक्षण रद्द केलं। चेंबूरमधलं मनोरंजन मैदानाचं आरक्षण बदललं। लोअर परळमधलं असल्फा प्लांटचं आरक्षण रद्द करण्यात आलं। फोर्टमधलं महापालिका कार्यालय, चौकी आणि आपत्कालीन व्यवस्थापन सुविधांचं आरक्षण हे वगळलं। नायगावमधलं मनोरंजन मैदानाचं आरक्षण बदललं। मुंबईमधल्या मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलण्याच्या वाढत्या प्रकारांवर मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। मैंने जब ये 21 अप्रैल को मैंने एक खत लिखा यूडी डिपार्टमेंट को कि मुझे ये बताएं कि पिछले 4 वर्षों में कितने रिजर्वेशन को डिलीशन करने के लिए यूडी की तरफ से कोई प्रस्ताव आया या आपने उनको भेजा, और ये फाइल में मुझे उन्होंने 17 जगह के नाम भेजे। अब मैं नहीं जानता कि ये पूरा है कि और भी है, लेकिन 17 उन्होंने भेजे। 17 में से 8 काम ऐसे हैं जो ज़्यादातर ओपन स्पेस पे हैं, ओपन प्लॉट पे हैं। डिमांड करता हूं कि महानगर पालिका व्हाइट पेपर लेके आए कि 4 सालों में उसने क्या किया है, कितनी जगह है वो अपनी दूसरों को दे रही है और किस किस तरह से दे रही है। तो मेरा ये मानना है कि जो आपका सवाल था उससे मैं इत्तेफाक करता हूं कि महानगर पालिका आम आदमी की बजाय बड़े लोगों के काम कर रही है और उसके ऊपर जो आशीर्वाद है वो भारतीय जनता पार्टी और शिवसेना का। म्हणजे असाच एक प्रश्न वांद्रे रेक्लेमेशन येथील नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानाच्या ग्राउंडचा आहे आणि या ग्राउंडचं खेळाचं मैदान हे आरक्षण बदलून ते एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर असं करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर यापुढे कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिले आहेत। त्यामुळे नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंडवर सराव करणाऱ्या मुलांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत। त्याचवेळी या मुलांनी उच्च न्यायालयाला हात जोडून मैदान वाचवण्याचीही विनंती केली। हे मैदान आपल्यासाठी मंदिर असल्याची भावना या मुलांनी व्यक्त केली। वांद्रे रेक्लेमेशनच्या नेव्हिल डिसूजा ग्राउंडवर दररोज अनेक मुलं फुटबॉलचा सराव करतात। त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी ईशान देशमुख। फुटबॉलच्या डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे ग्राउंड। ते पूर्ण मुंबईतून लहान लहान मुलं सगळे खेळते त्या ग्राउंडमध्ये। चांगलं डेवलपमेंट होता इंडियासाठी। नहीं, जो बोला है गलत है। ये ग्राउंड कन्वेंशन सेंटर नहीं बनना चाहिए। ये कितने सारे बच्चे आते हैं, 60,000 से ज़्यादा बच्चे लोग यहाँ पे खेलते रहते हैं। उनसे अगर ग्राउंड लेंगे तो हमारा स्पोर्ट नहीं रहेगा और अभी हम लोग को बचाना है फुटबॉल को, तो आई थिंक हम लोग को ग्राउंड रखना चाहिए। मी एवढंच बोलणं रिक्वेस्ट आहे सर, आपल्या मुंबईमध्ये ग्राउंड नाही आहेत सर, प्लीज हा ग्राउंड नका घेऊ आमच्याकडून, आमचा फ्युचर आहे फुटबॉल। मी एवढीच रिक्वेस्ट करेन की प्लीज सर, खूप लोकांची हे आहे, हा ग्राउंड आमच्यासाठी मंदिरापेक्षा पण कमी नाही, तर प्लीज एवढीच रिक्वेस्ट आहे, इट इज अवर फ्युचर, तो प्लीज हेल्प अस। हे खूप चुकीचं आहे की तुम्ही ग्राउंड घेता आमच्यापासून, कारण की आपल्याकडे खूप सारे
कॉन्व्हेन्शन सेंटर आहे ऑलरेडी आणि एकच ग्राउंड आहे पूर्ण मुंबईमध्ये जे की MFAचं आहे आणि ते 5 डिव्हिजन्स होता. फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन, थर्ड डिव्हिजन, सुपर डिव्हिजन आणि एलिट डिव्हिजन. खूप सगळे प्लेयर खेळतात. तर ग्राउंड तर नाही गेलं पाहिजे. कन्व्हेन्शन सेंटर तर आम्हाला बिलकुल नको आहे. ग्राउंड हवेत. कन्व्हेन्शन सेंटर भरपूर आहेत. आम्हाला स्पोर्ट्सला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कारण आजकालची मुलं भरपूर मोबाईलवरती असतात. जर आम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटीज हवी आहेत, आम्हाला ग्राउंड हवा आहे. त्याच्यासाठी मी विनंती करणार आहे की प्लीज आम्हाला हा ग्राउंड ठेवा आमच्या मुलांसाठी, आमच्या फ्युचरसाठी.